तुम्हाला आता भीती वाटतेय का दोन भाऊ एकत्र आलेत म्हणून? प्रसादजी, की एक वेळ घेऊन पेडगावला जाणं अशी एक शाळेत असताना म्हण मी वाचली होती. आता गंमत अशी आहे की फेब्रुवारी 2022 ला वारंवार आले तो अहवाल जो आहे हिंदीला सक्तीचं करायचं, हा अहवाल स्वीकारणारे त्यावेळेचे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः आहेत. म्हणजे 2022च्या फेब्रुवारीमध्ये उद्धव ठाकरेंनी त्रिभाषा सूत्र स्वीकारत असताना तिसरी भाषा हिंदी असली पाहिजे, सक्तीची असली पाहिजे, हे उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून तो अहवाल स्वीकारून घेतलेला निर्णय त्याला नाही म्हणता येणार नाही. उलट पक्षी देवेंद्रजींनी, ज्यांची पूर्ण महाराष्ट्रात देव माणूस म्हणून ओळख आहे, देवेंद्रजींनी ते काढून टाकलं आपल्या सरकारने. हिंदी सक्तीची करता येणार नाही, विद्यार्थ्याला जी पसंत भाषा असेल ती पसंत असलेली भाषा तो घेऊ शकतो, अशा प्रकारचा निर्णय या सुद्धा वर्तमान सरकारने केला.